आज आपण आलेलो आहोत अतिशय प्राचीन आणि धार्मिक स्थळ बघण्यासाठी। हे आहे आमच्या नाशिकमधील सुप्रसिद्ध असे हेमाडपंथी वास्तू असलेले गोंदेश्वर महादेवांचे गोंदेश्वर मंदिर। सिन्नर म्हणजे बाणासूर राक्षसाने उलथून टाकलेली नगरी अशी पूर्वीपासून ऐकत असलेली आख्यायिका सांगितली जाते। पूर्वी सिन्नरला सिंधीनगर म्हटले जायचे, नंतर श्रीनगर। आता सिन्नर असे आपल्या गावाचे नाव बदलत गेले। राज्यात 7 वाहनांनी काही शहरे वसविली, त्यापैकी श्रीनगर म्हणजेच आपले सिन्नर। चला तर बघूया गोंदेश्वर मंदिराबद्दल माहिती। मंदिराच्या नैऋत्य बाजूला गणपती बाप्पाचे मंदिर, वायव्य बाजूला पार्वती मातेचे मंदिर, ईशान्य बाजूला सूर्य मंदिर, आग्नेय बाजूला विष्णू मंदिर आहे। हे मध्यभागी शिव मंदिर। मंदिर 5 मंदिरांचा समूह बनलेला आहे। स्वर्ग मंडपाची थोडी पडझड झाली असली तरी सौंदर्यात काही कमी नाही वाटत। वर वर्तुळाकार आकाश निहाळताना आनंद काही औरच आहे। याच्या मागच्या बाजूने म्हणजेच पूर्व बाजूने मंदिरात प्रवेश होतो। तसेच दक्षिण आणि उत्तरेलाही प्रवेश मार्ग आहे। वायव्य बाजूला पार्वती मातेचे मंदिर आहे। महिषासूर मर्दिनी माता असेही म्हटले जाते। खाली महिषासूर राक्षस दिसतोय, हातात तलवार स्पष्टपणे दिसते। आपण बघतो प्रत्येक ठिकाणी महादेवांसमोर नंदी महाराजांची स्थापना केलेली असते। इथे मात्र नंदी महाराजांसाठी स्वतंत्र मंदिराची स्थापना केलेली आहे। ही मंदिराबद्दल काही माहिती दिलेली आहे, ती व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता। कलेचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचं गोंदेश्वर मंदिर। यादवकालीन राजांनी बांधलेले गोंदेश्वर मंदिर, याची कला अप्रतिम आहे। सिन्नरला आल्यावर एकदा जरूर सर्वांनी भेट द्यावी। असं सुंदर मंदिर आहे। याचं कोरीव काम, नक्षीकाम बघण्यासारखं आहे खरोखर। मंदिराचं नक्षीकाम बघण्यासारखं आहे खरोखर। परती आक्रमण झालं तेव्हा खूप छान होतं, आत्ताही खूप छान दिसतात। या 3 नंदी महाराजांच्या मूर्त्या दिसत्या। त्यांच्या मानेवर वार करून त्या मूर्त्या खंडित करण्याचा प्रयत्न मुघलशाहीत झाला। येथील स्वर्गमंडप याची पडझड झाली असली तरी सौंदर्यात काही कमी नाहीये। वर वर्तुळाकार आकाश निहाळताना आनंद वेगळाच होतो। आत्ताच्या जनरेशनचा हा ट्रेंडिंग फोटोशूट पॉइंट बनून गेलेला आहे।
गोंदेश्वर मंदिरात पोहोचलो. आता माझ्या मैत्रिणी पण पोहोचल्या आहे माझ्या अगोदर, त्यांची ओळख मी करून देते. ही मनीषा, ही संगीता. अरे हाय करा ना, मनीषा हाय कर. ही संगीता, अनिता, रुपाली, मनीषा, आशा, ललिता, योगिता. ही उशिरा आली होती. सगळ्यात लेट असते मला. हा, कायमच लेट असते ना. मला मनी आहे असं नाही वाटलं बरं का, पण सुंदर भूत होत. रील स्टार ललिता आली आमची. आता इथून पुढे आमचे रील्स व्हिडिओ चालू होतील.
बाळ काय करते आता तू? 11वीला ऍडमिशन घेतलं. हे मार्क छान पडले होते. कॉंग्रॅच्युलेशन. आता काय करणार आहे बाळा? सायन्स का? काय करणार हो मग प्राची आणि समृद्धी पण आली आहे. गरम गरम वडे खाल्ले. खायला प्यायला मनीषा तयारी करून आली आहे. ललिताने पण आणले भेळ, सिन्नरचे प्रसिद्ध वडापाव, सद्दामचे. बोलो वा छान छान. बघू आपण. व्हिडिओ शूट चालू झालाय आमचा. दोन सेल्फी तुझा पण होता ना. मंदिराला चारही बाजूने पायऱ्या आहे चढायला. चारही बाजूने एंट्री करता येते. ही पश्चिम बाजू. दुपारी गेलो आम्ही. असं वाटलं गर्दी नव्हती. गर्दी होती. मंदिराची एंट्री दक्षिण बाजूने एंट्री ही दक्षिण बाजूने केलेली एंट्री. मंदिर परिसरात भरपूर झाडं लावलेली आहे. कृष्ण कमळाचं झाड. त्याला छान कृष्ण कमळ आलेला आहे. मंदिराचा एरिया.
बाजूने एंट्री करता येते मंदिराला. ही पूर्व बाजू मंदिराची. आणि हा वास्तुकलेचा एक उत्तम उदाहरण आहे.